हॅलो. माझ्या मावशीच्या मुलीचं होतं लग्न आणि आम्ही निघालोय सेम डेला हळदीच्या दिवशी. ॲक्च्युली आम्ही आधीच जायला हवं होतं, पण माझं ब्लाऊजचं काम होतं आणि आणखी बरेच कामं होते म्हणून आम्ही सेम डेला निघालो. आज हळद आहे आणि पाऊसही थोडासा रिमझिम पडतोय. मी आणि माझी बहीण आम्ही दोघीजणी निघालो आमचे 2 कार्टून घेऊन. थोडंफार रिमझिम पाऊस पडत होता. संध्याकाळ झाली आम्हाला पोहोचायला. सगळ्या पाहुण्यांनी बांगड्या भरल्या होत्या. खाली ओलं झाल्यामुळं मी उभी राहून बांगड्या भरत होती. बांगड्या म्हणजे पूर्वीच्या जसं बायका बांगड्या अशा घट्ट घालायच्या किंवा त्रास व्हायचा घालताना, तसं नाही. हल्ली कोण एवढ्या बांगड्या घालतं ना, तर इझिली रिमूव्ह होतील अशा आम्ही बांगड्या उभे राहूनच घातल्या. माळ्यावरती माझे पप्पा मुलांना घेऊन बसले होते. ही आहे आमची नवरी आणि ही माझी छोटी बहीण. हिचा ड्रेसही मी शिवलाय, तो पण एकाच दिवसात. तर आम्ही अशा प्रकारे रेडी झालो आहोत. कशी दिसते कमेंट करून नक्की सांगा. आणि आज आहे हळदीचा कार्यक्रम. तर नवरदेवाकडची मंडळी आले होते, काही पाहुणे. नवरीला हळदीची साडी आणि ते घेऊन हळद वगैरे घेऊन आले होते. त्यांचा ओटी भरण्याचा कार्यक्रम चालू होता. ॲक्च्युली मी थोडं व्हिडिओ टाकायला उशीरच केला आहे, कारण की माझी तब्येत ठीक नव्हती आणि व्हिडिओ शूट केलेत म्हटल्यावर ज्यांनी व्हिडिओ शूट केले तेवढी मदत केली आहे व्हिडिओ शूट करायला. जर मी हे व्हिडिओ पोस्ट नाही केले तर कदाचित ते मला मारतील, सांगू शकत नाही. तर ह्या माझ्या छोट्या मामी आहेत. सगळ्यांनी तिला हळदी कुंकू लावलं आणि आता मी तिला आंघोळ करायला खाली घेऊन जाणार आहोत. आंघोळ केल्यानंतर मग हळदीचा कार्यक्रम असणार. तिला सगळे आंघोळ घालणार, म्हणजे प्रॉपर असं 5 तांबे वगैरे ठेवून असं सगळं करून तिला आंघोळ घालणार. ते मला पुढे व्हिडिओमध्ये माहीतच पडेल. सो अशा पद्धतीने तिला आंघोळ घालण्यासाठी सगळी तयारी चालली होती. पाटाभोवती थोडीशी रांगोळी मी काढली. ती दिसत नाही, तो वेगळा भाग आहे, कारण की त्यांच्या इथे दारामध्ये आम्ही तिला आंघोळ घालणार आहोत आणि हळदीसाठी वेगळा बाहेर रोडवरती मंडप आहे, तिथे आम्ही तिला हळद लावणार आहोत. हळदीचा कार्यक्रम तिकडे होणार आहे. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि याच्या पुढचेही अजून 2-3 व्हिडिओज आहेत, ते मी नक्की पोस्ट करेल. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओ. ही माझी बहीण आहे. सगळे कझन मिळून आम्ही खूप मज्जा मस्ती केली. आणि ही माझी बारकी मावशी आहे जिच्या मुलीचं लग्न आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओ.